मित्रो, पुणे शहरातील 2019 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेची आपण स्पष्टीकरण बघत आहे. त्यातील काल आपण GSचं लेक्चर बघितलं. आज आपण मराठीचे क्वेश्चन बघत आहे. प्रश्न आहे 31वा, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? आता अर्ध व्यंजन प्रकार नाही विचारले. अर्ध स्वर आहे, अनुनासिक आहे, स्पर्श आहे, परंतु स्वरादी नाही आहे. स्वरादी हे व्यंजन नाही ते. मग स्वरादी कोणते? अम, आणि आहा हे दोन स्वरादी आहेत. ठीक आहे, ते व्यंजन प्रकारामध्ये येत नाहीत. क्वेश्चन आहे 32 नंबरचा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतरचा, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणचे आहे? च, छ, ज, झ हे दंत तालव्य. आता ते दंत तालव्य कसे? इकडे बघा, लक्ष द्या, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओकडे लक्ष द्या. आता च, छ, ज, झ हे दंत तालव्य कसे? तर लक्ष बघा, ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचे ना, हे बघा, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या जिभेचे टोक टाळूला लागते. टाळू कुठं माहिती का? च. टाळू म्हणजे आपल्या दाताच्या वरचा भाग जो असते ना, टाळू म्हणजे काय माहिती का? आपल्या दाताच्या वरचा जो भाग असते त्याला टाळू म्हणलं जाते. मग ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचे टोक टाळूला आणि दातांच्या मुळाला, हे बघ वरचे, आपले वरचे दात आहे का, च म्हणा, वरचे जे दात आहे त्या दाताच्या मुळाला लागते, त्यांना दंत तालव्य म्हणतात. ठीक आहे, समजलं? आपले वरचे दात त्याला लागतं, आपल्या वरच्या दाताला, वरच्या दाताच्या वरचा भाग टाळू असते. त्याच्या पुढचा 34 नंबरचा क्वेश्चन, तेजकन या विसर्ग संधीची फोड ओळखा. तेजकन, तेजकन म्हणजे ज ह्या शब्दाला आहे ना, ज ह्या शब्दाला आहे ना थोडा झटका बसलेला आहे. झटका, तेजकन, ज ह्या शब्दाला थोडासा झटका देऊन तो शब्द बोलला जाते. शब्दामध्ये ना ह्या जो विसर्ग आहे, विसर्गाच्या मागे अ असते. ठीक आहे, विसर्गाच्या मागे अ असून पुढे आहे ना, विसर्गाच्या पुढं क आल्यामुळे ना विसर्ग कायम राहते. विसर्गाच्या मागे अ येऊन विसर्गाच्या पुढं क आल्यामुळे विसर्ग कायम राहतो. त्याच्यानंतरचा 35 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी बरोबर ओळखा. श्रेयस्कर, इतर उत्तर इति उत्तर पाहिजे होतं. पुनर्जन्म नाही, हे ज वरती रफा आहे. पुनर्जन्म हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर नमस्कार हे नमनकार हे पण चुकलं. ठीक आहे, 1 नंबरचा राईट आहे. त्याचं मूळ शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. 37 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्याही व्यक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही? तर संबोधनी व्यक्तीला एक वचनास प्रत्यय नाही. ठीक आहे, संबोधनी व्यक्तीला एक वचनात प्रत्यय नसतो, पण अनेक वचनात आहे ना, अनेक वचनात नो हा प्रत्यय असते. कोणता? नो हा प्रत्यय असते अनेक वचनात. त्याच्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात? कोणत्या सर्वनामाची वचने दोन्ही रूपात सारखी असतात? खाली ऑप्शन दिलेले आहे, कोण, काय, आपण, मी, फक्त 4 बरोबर, फक्त 1, 2, 3 बरोबर, फक्त 3 बरोबर, सर्व बरोबर. कोण, काय आणि आपण हे तिन्ही पण बरोबर आहे, मी नाही. ही सर्वनामाची रूपे सारखी आहेत, कोण, काय, आपण. ठीक आहे, ही सर्वनामे दोन्ही वचनात सारखीच राहतात. दोन्ही वचनात सारखीच राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अव्यय साधित विशेषणांना
कोणते प्रत्यय लागते? अव्ययसाधित विशेषणांना कोणते प्रत्यय लागते? येऊ, ऐ नाही, नेताना नाही, चालाईल हे प्रत्यय लागतात. अव्ययांना प्रत्यय लागून अव्ययसाधित विशेषण तयार होतात. उदाहरणार्थ पुढचा, बाहेरचा, चा, पुढचा, बाहेरचा, पुढचा, बाहेरचा हे प्रत्यय लागतात. त्याच्यानंतर खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणचे? 41वा प्रश्न आहे की स्थिरावली या क्रियापदाचा प्रकार ओळखा. स्थिरावली हे क्रियापद आहे ना, संयुक्त क्रियापद पण नाही, प्रयोजक क्रियापद पण नाही, शक्य क्रियापद पण नाही. ठीक आहे, मग यापैकी नाही. आता कोणचं आहे मग यापैकी नाही? तर हे स्थिर या विशेषणापासून बनलेले आहे. ते स्थिर या विशेषणापासून स्थिर या विशेषणापासून बनलेले साधित क्रियापद आहे. कोणचं? साधित. ठीक आहे, स्थिर या विशेषणापासून बनलेलं साधित क्रियापद आहे. त्याच्यानंतरचा 42 नंबरचा क्वेश्चन आहे. उ आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखता येईल? उ आख्यात, आता क्रियापदाला उ प्रत्यय लागून आहे ना, त्याचा आज्ञार्थ सूचित होतो. ठीक आहे, उदाहरणार्थ जाऊ, आज्ञार्थ सूचित होतो उ आख्यातला. उदाहरणार्थ काय? जाऊ. त्याच्यानंतरचा 43 नंबरचा क्वेश्चन. अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. अर्थात 43 नंबरचा क्वेश्चन. हे नामसाधित क्रियाविशेषण आहे. नामसाधित क्रियाविशेषण. ठीक आहे, आता काय माहिती आहे का, अर्थ या नामापासून अर्थात हे क्रियाविशेषण तयार झालेलं आहे. अर्थ या नामापासून अर्थात हे क्रियाविशेषण तयार झालेले आहे. ठीक आहे, अर्थ या नामापासून. 44 नंबरचा क्वेश्चन. अकबरी प्रथा म्हणजे काय? अकबरी प्रथा म्हणजे काय? चांगली प्रथा किंवा उत्कृष्ट किंवा न्याय पद्धत किंवा उत्तम पद्धत म्हणजे अकबरी प्रथा. खालीलपैकी नामसाधित शब्द ओळखा. पर्यंत पण आहे, सक्षम, विना, पूर्वी, अंती, मुळे, करिता, पावेतो, देखील हे सर्व बरोबर आहे. ठीक आहे, हे सर्व आहे ना नामसाधित शब्द आहे. 45 नंबरचा क्वेश्चन आहे. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. अधोरेखित शब्दाने उभयान्वये कोणता चित्रित होतो? स्वरूपबोधक नाही, विकल्पबोधक नाही, परिणामबोधक नाही, संकेतबोधक तयार होते. कसं माहिती आहे का, की जर माझा पहिला नंबर आला तर मी पेढे वाटेन. जर तरचा विषय आला म्हणजे ते संकेतबोधक. 47 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. शत नाही, छट, छट आपण का छट. ठीक आहे, 2 नंबरचा क्वेश्चन. 48 नंबरचा क्वेश्चन. आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आज मला मळमळते हे कर्तरी प्रयोग होईल का? नाही. भावी प्रयोग नाही, कर्मणी प्रयोग नाही. यापैकी कसं माहिती आहे का, हे अकर्तृक भावी प्रयोग आहे. कोणचं? लक्ष द्या, हे अकर्तृक भावी प्रयोग आहे. अकर्तृक भावी प्रयोग. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. पहारेकरी हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पहारेकरी उपपद तत्पुरुष शब्द आहे. पहारा करणारा कोण? करी, पहारेकरी. ठीक आहे,
पारा करणारा पारेकरी. म्हणजे ज्यातील दुसरे पद महत्त्वाचे असून ते धातुसाधित असावे त्याला उपपद तत्पुरुष म्हणतात. काय माहिती का, ज्यातील दुसरे पद महत्त्वाचे, ज्यातील दुसरे पद महत्त्वाचे असून ते धातुसाधित आहे. कसे? धातुसाधित. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू. 50 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता शब्द परिभाषीय आहे? पेशवा, बशी, फडणवीस, सर्व हे सर्वचे सर्व परिभाषीय शब्द आहे. ठीक आहे. पेशवा, बशी, फडणवीस हे शब्द आहे ना फारसी आणि पोर्तुगीज आहेत. कोणते? फारसी व पोर्तुगीज. ठीक आहे. फारसी आणि पोर्तुगीज शब्द आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वाक्यातील विधानपूरक ओळखा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. तर मोहक हे विधानपूरक आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ठीक आहे. आता विधान पूर्ण करण्यासाठी ना कर्त्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विधानपूरक. आता मोहक कर्त्याबद्दल अधिक माहिती देतो ना, म्हणून मोहक हे आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा प्रकार ओळखा. की हा शब्द आलाय त्यामुळे मिश्र वाक्य झालं. कोणतं वाक्य झालं? मिश्र वाक्य. की या स्वरूपबोधक उभयान्वयाने ना जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. की या स्वरूपबोधक उभयान्वयाने जोडलेले वाक्य मिश्र वाक्य असतात. 53 नंबर. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. मित्र हे क्वेश्चन रिपीट क्वेश्चन आहे, त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. उत्प्रेक्ष अलंकार. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. उत्प्रेक्ष अलंकाराचं उदाहरण आहे 53 नंबरचा क्वेश्चन. जणू, अनु, गमे, वारे, भासे. जणू, अनु, गमे, वाटे, भाषे, भासे हे जे शब्द आहेत ना, हे शब्द आल्याने उत्प्रेक्ष अलंकार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 54 नंबरचा क्वेश्चन आहे. अलम दुनियेत फिरणे म्हणजे काय माहिती आहे का? अलम दुनियेत फिरणे म्हणजे काय माहिती आहे का? सारे जग फिरणे. अलम दुनियेत फिरणे, संपूर्ण जग फिरणे. 55 नंबरचा क्वेश्चन आहे. शुद्ध शब्द ओळखा. कुलगुरू हा शुद्ध शब्द आहे. ठीक आहे. 56 नंबरचा क्वेश्चन. लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर कमला पण आहे, रमा पण आहे, वैष्णवी पण आहे. सर्वच बरोबर. सर्व शब्द कमला, रमा, वैष्णवी सगळेच लक्ष्मी शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी हे फक्त एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1924चं जे काय बेळगावचं अधिवेशन झालं होतं, लक्षात ठेवा, हे एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर कोणत्याच अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते महात्मा गांधी. ठीक आहे. ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप वेळेस रिपीट आलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे 1924 हे ध्यानात ठेवा, बेळगाव ध्यानात ठेवा आणि महात्मा गांधी ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता इथं ऑप्शनमध्ये
कोण होते असं विचारलं आहे. तर नंतर असं विचारलं जाऊ शकते की ते अधिवेशन कुठं झालं, मग बेळगावला. परत असा क्वेश्चन येऊ शकते कधी झालं, मग 1924ला. हा क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे आणि अजून पण येईल. रिपीट लक्षात ठेवा. मराठीचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्सचे रिजनिंगचे क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत ते 21 जानेवारीपासून आपल्या टेस्ट सिरीज आपल्या टेलिग्राम चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट एकदम फ्रीमध्ये मिळणार आहेत. त्याचे कोणतेही पैसे लागणार नाहीत. म्हणजे व्हिडिओ लेक्चर पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सविस्तर त्याची माहिती चारही ऑप्शनचं स्पष्टीकरण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचे कोणतेही फीज नाही आहे, फ्रीमध्ये आहे. तर तुम्ही नक्कीच चॅनलला जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून घ्या. ठीक आहे, थांबू इथं. धन्यवाद.